हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची जी सूचना आहे ती सूचना दिलेली आहे. एक अंदाज दिलेला आहे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही MPSCची फेररचना करणार आहे. आता MPSCची फेररचना करणार आहे या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? तर बघा, आतापर्यंत कसं होतं की MPSC जी आहे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ती क्लास 1, ठीक आहे, आणि क्लास 2, ठीक आहे, या दोन पदाच्या ज्या भरत्या आहेत ती MPSC घेत होती. राजपत्रित पद बरं का, क्लास 1 राजपत्रित, क्लास 2 राजपत्रित MPSC घेत होती. PSI STI ISO MPSC घेत होती. आणि ग्रुप सीच्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सरळ सेवा भरतीच्या सर्व परीक्षा ते घेत होता TCS IBPS. आणि या संदर्भातल्या चर्चा जी आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप दिवसांपासून चालू आहे की आता MPSC कडे सगळ्या भरत्या जाणार आहे. तर या संदर्भात आता जे अधिवेशन चालू आहे नागपूरला, तिथे प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न कोणी विचारला होता? तो प्रश्न विचारला होता राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी हा मुद्दा मांडला होता. आणि त्या मुद्द्याला उत्तर देताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. कारण हे जे लेक्चर आहे किंवा हा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना लागू आहे, कारण सगळे स्पर्धा परीक्षा देतात. ठीक आहे. पहा ते काय म्हणताय, राज्यातील वर्ग 1, वर्ग 2 आणि 3 म्हणजे क्लास 3 याच्यामध्ये तलाठी येते, ग्रामसेवक येते, सगळ्या प्रकारचे लिपिक जे आहेत ते ग्रुप सी मध्ये येतात. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात येणार आहे. म्हणजे या 3 वर्गाची जी भरती आहे तो इथून पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत या ग्रुप सी ची पदं TCS IBPS भरत होतं, आता MPSC भरणार आहे. म्हणजे आता तुमच्या परीक्षेचं जे स्वरूप आहे ते चेंज होणार का? ठीक आहे. अप्रोच चेंज होणार का? प्रश्नाची काठिण्य पातळी वाढणार काय? हे सगळं आपल्याला आता इथून पुढेच कळणार आहे. आता आपण काही सांगू शकत नाही. यासाठी आयोग अधिक बळकट आणि सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार आहे. कारण आत्ता आयोगाकडे जेवढं मनुष्यबळ आहे तेवढं मनुष्यबळ पुरेसं नाही आहे एवढ्या मोठ्या परीक्षा घेण्यासाठी. त्यामुळे आयोगाची फेररचना करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. कुठे सांगितलं आहे? विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा, पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या म्हणजे परीक्षा रखडलेल्या आहे, पोस्टपोन्ड होत आहे. जे उमेदवार ची निवड झालेली आहे त्याला पोस्टिंग मिळालेली नाही आहे, त्याला जॉईनिंग मिळालेली नाही आहे. उमेदवारांच्या नियुक्त्या याबाबतची लक्षवेधी मांडली होती शिवाजी गर्जे यांनी. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने वर्ग 1 आणि वर्ग 2 आणि वर्ग 3 ची सर्व पदे लोकसेवा आयोगाकडून आम्ही आता भरणार आहे असा निर्णय घेतलेला आहे. निर्णय झालेला आहे. MPSCच परीक्षा घेणार. ठीक आहे. त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पदभरती आता घेण्यात येणार आहे. यासाठी लोकसेवा आयोगाची संपूर्ण रचना ही आता बदलण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव V राधा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि याच्यावरती आता काम सुरू झालेलं आहे. सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून याच्यात फेररचना करण्याचे काम सुरू केलेले आहे. आता काम सुरू झाले आहे याचा अर्थ काय आहे की ते आता एक डायरेक्ट जानेवारीपासून होईल का? नाही. फेब्रुवारीमध्ये होणार का? नाही. आता पूर्ण फेररचना करणार. ठीक आहे. त्यानंतर फेररचनाचा जो आढावा म्हणजे जो काही स्ट्रक्चर तयार केला, जो ड्राफ्ट तयार केला तो मंत्रिमंडळाकडे पाठवणार आणि मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये मग याच्यावर निर्णय घेतला जाणार आणि त्यानंतर मग ही पदभरती जी आहे ती सुरू होणार आहे. तर या गोष्टीला आता वेळ लागणार आहे. मग तो किती वेळ लागू शकतो? तो 3 महिने लागू शकतो, 4 महिने लागू शकतो, 5 महिने लागू शकतो, 6 महिने लागू शकतो, वर्षही लागू शकते. ठीक आहे. काही सांगता येत नाही. त्यांनी जर ठरवलं तर ते 2-3 महिन्यात ते करून टाकेल. आणि जर नाही त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे आपण करूया तर 1 वर्षही लागू शकते. समजलं? त्याच्यामुळे हे नेमकं पण याच्यावरून एक अंदाज हा येत आहे की 3-4 महिन्याचा वेळ तो कमीत कमी लागेलच या गोष्टीला. ओके. त्यानंतरच मग पुढच्या भरत्या जाहिराती वगैरे ज्या आहे त्या MPSC देईल. ओके. सामान्य प्रशासन झालं सोपवण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास वगैरे ते काही करत नाहीत. ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. म्हणूनच तर राज्यांचे लोकसेवा आयोग स्थापन झालेले आहे. लोकसेवा आयोगाच्या 3 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. 3 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. जर ह्या नगर परिषदांच्या असत्या किंवा आमदारांच्या असत्या लगेच भरल्या असत्या. पण लोकसेवा आयोगाच्या आहे, करतील तर हळूहळू. त्यातली एक जागा भरली, एका महिन्यामध्ये सगळ्या जागा भरता येऊ शकतात. पण 3 जागा रिक्त आहे. जाऊ द्या. आता सदस्य संख्या वाढवण्याची गरज असेल तर वाढवल्या जाईल. म्हणजे MPSC ची जी सदस्यांची संख्या आहे ती सुद्धा वाढवल्या जाऊ शकते. कारण प्रत्येक सदस्यांकडे वेगवेगळी जबाबदारी असते. ठीक आहे. अधिक मनुष्यबळ जे आहे ते द्यावंच लागणार आहे. कारण आता जेवढं मनुष्यबळ आहे त्या बेसिसवर 10-10 लाख पोरांच्या परीक्षा घेऊ नाही शकत MPSC.
ठीक आहे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं परीक्षा देणार आहे, त्यासाठी जे सेंटरसोबत MPSCचा टायअप आहे त्याची संख्या वाढवावी लागणार आहे. कारण आता TCS IBPS परीक्षा घेते तर 8-8 दिवस परीक्षा घेते. MPSC एका दिवसामध्ये सगळ्या परीक्षा घेऊन मोकळी होते, आहे की नाही? पण आता MPSCकडे ह्या परीक्षा गेल्यामुळे दोन गोष्टी होणार आहे. एक की पहिलं ट्रान्सपरन्सी वाढणार आहे. दुसरं, ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहे त्या परीक्षेची जी लेवल आहे, म्हणजे प्रश्नांची जी पातळी आहे ती सुद्धा वाढणार आहे. TCS IBPS पेक्षा अतिशय चांगल्या दर्जाचे प्रश्न MPSC विचारत असते. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी मात्र नक्की होणार आहे. तर आता बघा, आता हे सरकारी कर्मचाऱ्याचा आपल्याशी काही संबंध नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आता MPSCची फेररचना होणार आहे. ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे की आता सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा, ज्या ग्रुप सीच्या परीक्षा आहे त्या सुद्धा आता MPSCच्या अंडरमध्ये येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. ह्या गोष्टी लवकरच लागू होणार नाही, याला 2-4 महिन्याचा कालावधी नक्की लागणार आहे. ठीक आहे, होऊ शकते की पहिली 6 महिने सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ शकेल. जूनच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल होतील. ठीक आहे, पण बघूया आता नेमकं सरकारकडनं कशा कशा गोष्टी आपल्याला कळतात, नोटिफिकेशन कशा पद्धतीने येतात, याचे वेळोवेळी नोटिफिकेशन जे आहेत ते आता दिल्या जाणार आहे. तर ते नोटिफिकेशन आले तर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपडेट्स ज्या आहेत त्या नक्की घेऊन येईल. पण तुर्तास फक्त एवढं लक्षात ठेवा की आता MPSCकडे ह्या सगळ्या गोष्टी जाणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तुम्ही अभ्यास चालू ठेवा. रोज रात्री आपलं 10 वाजता लेक्चर असतं. या 10 वाजताच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयावरचे सर्वोत्तम प्रश्न जे आहेत ते घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही हे लेक्चर नक्की अटेंड करू शकता. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.